हाय सगळ्याला, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज बघा गावात गेले होते, रात्रीच गावात गेले होते कापड दुकानात. तर भैयाचा बड्डे होता म्हणल्यावर ना काहीतरी घ्यावं म्हणलं आपल्या आपल्या परिस्थितीच्या मनानुसार. लय पण बाहेर नाही लय पण हलकी नाही अशा पद्धतीनं घ्यावं म्हणून गेले होते बघा कापड दुकानात. तर बघायला चालू आहेत कपडे त्याला. तर ह्याने बघत होतं कपडे कसे ते कसे नाही, म्हणजे शर्ट बघत होतं. शर्ट त्याला व्हाईटच पाहिजे होता. तर बघायचं चालू होतं तोपर्यंत माझं इकडं बघायचं चालू होतं काय बघा की ड्रेस बघायचं चालू होतं माझं. तर ड्रेस घ्यावा असं वाटत होता आहे, पण कलर नव्हता छान म्हणून म्हटलं नको घ्यायला. आपण दुसरा पण बघितला अशी डिझाईन काय नको म्हटलं, पण आपल्याला सिम्पलीसच पाहिजे होता. परत नंतर तिथं परकर बघितलं. परकरच्या खालची कळी जी डिझाईन जी असते ती भारी वाटत होती बघायला. छान आहे जी डिझाईन, छान एकदम. ती अशी लेस ही होणार नव्हती बघा, निघणारी नव्हती काय सुद्धा नव्हती. कापड पण एकदम कॉटनचं कापड होतं परकरचं सुद्धा. आणि प्रत्येक ह्याला कळीला वेगवेगळी डिझाईन अशी खालून होती बघा, तुम्ही बघू शकता कशी डिझाईन होती. तर कलर पण छान होतं, पण सगळंच कापड पण छान होतं. आणि मग पॅन्ट ही सगळंच बघायचं त्याचं चालूच होतं. तर पॅन्टीचं सुद्धा कापड ह्या छान होतं. तर त्याच्या ह्यानं त्याला पाहिजे तो शर्ट व्हाईट शर्ट पाहिजे होता आणि ब्लॅकच पॅन्ट पाहिजे होती. तर तुम्ही पुढं बघू शकता कोणता घेतला आहे कोणता नाही. तर बघा इथं दुकानात इथं सुद्धा बाळमामांचा फोटो आहे, म्हणलं हे घ्यावं म्हणलं. तर दुकानात सुद्धा लावलेला आहे. तर मी पीससुद्धा बघत होते. तर म्हणजे काय काय नवीन काय आहे हे बघत होते मी. तर नेटचं ब्लाऊज पीस आलेलं होतं नवीन, बरंचसं काय नवीन नवीन होतं बरं का. तर तुम्ही बघा पीस वेगवेगळ्या ह्याचं आहेत, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या ह्याच्यात कलरचं असं नवीन आलेलं पीस म्हणजे आपल्याला बघायला मिळलं मला तरी तिथं. पण ही साडीसुद्धा बघा किती छान आहे. ही साडी बघितल्यावर असं वाटायचं की घेऊनच टाकावं ती साडी, पण किंमत बघितल्यावर महाग सरली एवढी आपली ही नाही म्हणलं घेण्याला. तर ही साडी इतकी मला आवडली होती का नाही बासच, लय छान साडी होती बघा ही. पण साडीची किंमत बघून नको म्हणलं आपली एवढी ऐपत नाही साडी घ्यायची एवढी महागायची. तर त्या ताई दाखवत होत्या उघडून, ही घेतली होती एका ताईने. तर बघा ही साडी मला लयच आवडलेली होती, पण नको म्हणला जाऊ दे म्हणलं आपलं आपलं भैयाच्या शर्टाचंच बघू. तर त्याला पाहिजे तो शर्ट घेऊन म्हणलं जाऊ. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, कुठला कपडे घेतलेत कुठले नाही त्यानं तुम्ही बघा. तर चालूच होतं अजून कपडेच चॉईसच हे होत नव्हते. असंच होते कापड दुकानात गेल्यावर कुठली घ्यायची आणि कुठली नाही, आपल्या मनासारखं तर भेटतच नाही ती. आणि जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण बघतच राहतो. असं असतं. परत उगं कुई कुई करायला नको ना, मला असलीच आणली मला तसलीच आणली म्हणून आम्ही दोघंच गेलो होतो, भैयाला काही नेला नव्हता. मग त्यानं सांगितलं तसलीच घेऊन यायचं म्हणलं. मग झालं कपडे बिपडे आणले. त्यांना येताना ही घेऊन आली होती रगडा तसला खायला. मग ते म्हणले आणा, मग ते आणला दिला होता भैयाला. आणि दिदीची प्लेट तर ठेवली होती, त्यानं सुरुवात केलं. आणि दिदूबाईनं ततच प्लेट ठेवली होती. भैयानं सुरुवात तर केलीच होती बघा. ह्याने झोपलं होतं आमचा हो बघा मोबाईल बघत आलेल्या गावातून. म्हणलं पडतं. मग तिथनं झालं स्वयंपाकाची तयारी, तिथनं सगळं झालं. स्वयंपाक केला बघा संध्याकाळचा. स्वयंपाक केल्याशिवाय तर हे नाही. मग म्हणलं गॅसवरच करून घेतला चपाती, भाजी करायची होती अजून, चपात्या तर करून घ्यावा म्हटलं. आणि टायमिंग तर झालंच होतं, गावातून यायला टायमिंग होतंच की. आता सहजासहजी गेलं का लवकर येणं होत नाही म्हणून म्हणलं उशीर झालाच होता. मग चपात्या केल्या बघा, भाजी तर करायची होती अजून, अगोदर चपात्या केल्या. मग एकच राहिली होती बघा शेवटची. मग म्हणलं घ्यावं लाटून तेवढा भाजत भाजत. मोठीच लाटली होती ही, म्हणलं छोटी नको, मोठी खायची आपण, छोट्या छोट्या आहे त्या द्यायच्या, त्यांना आवडत नाही त्या ना मोठ्या चपात्या. मग मी म्हणलं कुठे एवढ्याला खेळात बसायचं म्हणून आपलं काय छोट्या काय मोठ्या अशा करत बसली बघा. आणि त्याचं लहानपणापासून जे स्वप्न होतं JCB ट्रॅक्टर, तर त्याचं म्हणजे हाय करतोय तो सगळ्याला. तर बघा ह्याला हे कपडे घेतलेले आहेत आणि त्याला चक्क दारात आहे म्हणजे त्याच्या हिशोबानं. तर आज ते म्हणला त्याच्या बड्डे दिवशी बघा, आज त्याचा बड्डे होता सकाळपारी, म्हणलं काढव एक ब्लॉग थोडासा. ट्रॅक्टरमध्ये बसला आणि तो चालू करतो ट्रॅक्टर. त्याचं एक तरी स्वप्न नक्कीच पूर्ण करू. तर JCB काय आपला नव्हं तर लावलेला होता. मग म्हणलं बघूया एक ब्लॉग तर थोडासा काढू. त्याची इच्छा लहानपणापासून होती, आवडच एखाद्याचा छंदच असतो. तर मग दोन्ही पण त्याला आवडत होते म्हणून म्हणलं हे करून घ्यावं. तर मागं चालू करून पुढं मागे घेत होता. तर त्याचा आज बड्डे आहे बघा. तर कसा वाटतं कसा नाही ब्लॉग नक्कीच करा आणि विश करा. तर सगळ्यांना बाय.